नमस्कार मंडळी, म्हाडाची जी मुंबईची 2640 सदनिकांची सोडत आहे त्या सोडतीचा अर्ज प्रक्रिया चालू होऊन 2 आठवडे उलटून गेलेले आहेत आणि सोडतीच्या सुरुवातीलाच बऱ्याच सर्वसामान्य नागरिकांमध्ये हा प्रश्न होता की खरंच या किमती सर्वसामान्याला परवडणाऱ्या आहेत का, खरंच ही घरं सर्वसामान्यासाठी आहेत का, असे अनेक प्रश्न होते आणि त्याचाच प्रतिसाद आता अर्ज भरण्याच्या प्रक्रियेत दिसून येत आहे। तर नेमके या 2 आठवड्यात 2640 सदनिकांसाठी किती अर्ज आलेले आहेत आणि त्यासंबंधीची माहिती वर्तमानपत्रांमध्ये देखील प्रसिद्ध करण्यात आलेली आहे, तीच आपण आज पाहणार आहोत। तर म्हाडाच्या मुंबईतील 2640 सदनिकांसाठी 2 आठवड्यात केवळ 20,000 अर्ज। इथे तुमच्या लक्षात येईल की म्हाडाला जो मुंबई असेल की त्याचप्रमाणे पुणे असेल, कोकण असेल या विभागाला जसा प्रतिसाद येतो तसा प्रतिसाद यावेळी आलेला दिसत नाहीये। म्हाडाच्या मुंबईतील गृहनिर्माण प्रकल्पांमधील 2600 सदनिकांसाठी बुधवारी सकाळपर्यंत 19,640 अर्ज आले असून यापैकी 10,326 अर्जदारांनी अनामत रक्कम भरली आहे। म्हणजे 10,000 लोकांनी आतापर्यंत पूर्ण रजिस्ट्रेशन केलेलं आहे। सदनिकांच्या विक्रीसाठी आयोजित संगणकीय सोडतीचा ऑनलाईन अर्ज नोंदणी व अर्ज स्वीकृती प्रक्रियेला 30 मार्च रोजी प्रारंभ झाला आहे। कन्नमवार नगर, विक्रोळी, पत्राचाळ, सिद्धार्थनगर, गोरेगाव, जुने मागठाणे, बोरिवली, गोराई बोरिवली, सुभाषनगर, चेंबूर, गांधीनगर, वांद्रे, पंतनगर, घाटकोपर, गिरगाव, वडाळा, कोपरी पवई, माझगाव, तुंगा पवई, लोकमान्य नगर, दादर, पहाडी गोरेगाव, अँटॉप हिल, वडाळा या ठिकाणी विविध उत्पन्न गटासाठी सदनिका उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत। तर तुम्ही इथे बघू शकता, ही जी बातमी आहे ही 15 एप्रिल रोजीची आहे। म्हणजेच 15 एप्रिलपर्यंत फक्त 20,000 अर्ज आलेले आहेत आणि त्यातील 10,326 इतक्याच लोकांनी याची पूर्ण अनामत रक्कम भरलेली आहे। हा अल्प प्रतिसाद येण्यामागचे खरे कारण असे सांगितले जात आहे की यावेळी ज्या किमती ठरवण्यात आलेल्या आहेत त्या खरं तर सर्वसामान्यांच्या आवाक्याच्या बाहेरच्या अशा किमती आहेत। इथे तुम्ही अत्यल्प उत्पन्न गटातील घरे ही रुपयात किमतीत सुद्धा बघू शकता। विक्रोळीमध्ये 49 लाख, तर पहाडी गोरेगावमध्ये 32,36,000, वडाळामध्ये 41,51,000, विक्रोळीमध्ये 35 ते 38 लाख, मानखुर्दमध्ये 29,37,000, तर चांदिवलीमध्ये 26,70,000 अशा प्रकारे अत्यल्प गटासाठी ही घरे उपलब्ध केलेली आहेत आणि याच्या या किमती आहेत। तर त्यामुळे ह्या सोडतीला प्रतिसाद थोडा कमीच येताना दिसत आहे। तुम्हाला याबद्दल काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया नक्की कमेंटमध्ये कळवा। धन्यवाद। आणि जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून अशाच अपडेट तुमच्यापर्यंत येत राहतील।